राहुरी। यावल प्रतिनिधी फिरोज तडवी। यावल तालुक्यातील कोरपावली येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। नवीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले असले तरी पाईपलाईन अभावी ग्रामस्थांना आजही शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलकुंभावरच अवलंबून राहावे लागत आहे। ठेकेदाराच्या या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गेल्या वर्षभरापासून कोरपावली गावात नवीन जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे। सद्यस्थितीत या जलकुंभाचे मुख्य काम पूर्ण झाले आहे, मात्र गावात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम अद्याप रखडलेले आहे। जुना जलकुंभ अत्यंत धोकादायक स्थितीत असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीतही नवीन यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने नाईलाजास्तव याच जीर्ण टाकीतून पाणीपुरवठा करावा लागत आहे। जुना जलकुंभ पाडण्याचे नियोजन असले तरी नवीन पाईपलाईन पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नसल्याने गावकरी सध्या भीतीच्या छायेत आहेत। या गंभीर प्रश्नाबाबत सरपंच विलास अडकमोल यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही कामाचा वेग वाढत नसल्याने वरिष्ठांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे।